कढी बनवण्यासाठी रेखा बाउलमध्ये वाटीभर कमी आंबट दही घ्या। दह्यामध्ये 3 ते 4 चमचे बेसन पीठ घालायचे, कढी जेवढी बनवायची त्यानुसार। मग त्या मिश्रणात अर्धा चमचा हळद घालून ते साईडला ठेवून दिलं। आता मिक्सरच्या भांड्यात 5 ते 6 हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरे वाटून घेतले। मग त्यात मुठभर शेंगदाणे घालून ओबडधोबड वाटून घेतलं। आता गॅसवर पातेलं ठेवून त्यात फोडणीसाठी तेल घातलं। तेलात मोहरी, जिरे, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर यांची फोडणी देऊन घेतली। आता फोडणीमध्ये मिक्सरला वाटलेलं वाटण थोडंसं परतून घेतलं आणि त्यात थोडं पाणी घातलं। आता त्यात दह्याचे बनवलेले मिश्रण घातले, गरजेनुसार पाणी ऍड केलं। 5 ते 7 मिनिटं ढवळत कढी शिजू दिली। आणि हो, कढीला उकळी फुटू द्यायची नाही, नाहीतर ती फुटते। आता ही कढी आणि चुरलेली बाजरीची भाकरी काय चव असणारे विषय आहे का? Like, share and subscribe for more.